नमस्कार मंडळी. भूतांच्या कथा, भूतांचे किस्से, भूतांचे सत्य अनुभव ऐकायचे तर चला मग जाऊया डीटी स्टोरी टेलर या मराठी हॉरर चॅनलला. नमस्कार मित्रांनो. आजच्या भयकथेमध्ये आपण माझ्या आईने तिच्या गावी लहान असताना एक मुंजा पाहिला आणि त्या संदर्भातली गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, मुंजा हे कोकणामध्ये प्रामुख्याने आपल्याला आढळणारं भूत आहे. म्हणजे एखाद्या ब्राह्मण समाजामध्ये लहान मुलांची मुंज केली जाते आणि ती मुंज केल्यानंतर लग्न होण्याच्या अगोदर जर एखादा मुलगा मयत झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तर त्याचं मुंजामध्ये रूपांतर होतं, म्हणजे त्या भूतामध्ये रूपांतर होतं त्या प्रेतात्म्याचं, असं मानलं जातं. तर मित्रांनो, माझ्या आईचं जे गाव आहे ते दोडामार्ग तालुक्यातील कोनाळकट्टा, आणि कोनाळकट्ट्याच्या पलीकडे नदी ओलांडून गेल्यानंतर घोडगेवाडी हे गाव लागतं. ते माझ्या आईचं गाव, माझ्या मामाचं गाव. गोष्ट आहे 1970-72 सालची. खूप वर्षापूर्वी, 50 वर्ष होऊन गेली या गोष्टीला. तेव्हा जे गावातलं वातावरण आहे ते सगळं, लाईटच्या व्यवस्था नव्हत्या, लाईट आलीच नव्हती गावामध्ये. गावात येणारा जो रस्ता आहे कोनाळकट्ट्यावरनं तो पूर्णतः मातीचा होता. त्या नदीवरती पूल नव्हतं, पाण्यातूनच लोकांना जावं लागत होतं. अशी बिकट परिस्थिती तेव्हाची होती. गावची लोकसंख्या 700 ते 800. गाव तसं फार मोठं नव्हतं आणि घरच जर पाहिली तर 250 पावणे 300च्या आसपास घरं होती त्या गावामध्ये. परंतु तिथलं जीवन फार समृद्ध होतं. निसर्गाने नटलेला तो गाव. त्या गावातली जी लोकं होती ती मिळून मिसळून राहायची, एकमेकांना मदत करायची. असं ते सुंदर असं गाव होतं. मित्रांनो, त्या गावामध्ये आमच्या मामाच्या, म्हणजे माझ्या आईच्या घराच्या 2-3 घरं सोडून बाजूला एक राम भटजी म्हणून त्या गावामध्ये राहायचे. अतिशय मनमिळावू. गावामध्ये ते धार्मिक कार्यामध्ये पौरोहित्य करायचे आणि आपला उदरनिर्वाह चालवायचे. अतिशय चांगला माणूस, प्रामाणिक, मनमिळावू असा माणूस होता. लोक फार प्रेम करायचे त्यांच्यावरती. आणि माझं जे मामाचं घर होतं, भलं मोठं घर, मातीचं होतं, वरती नळ्यांचं छप्पर होतं, फार मोठं जुनं घर. त्या काळी ती सगळी मातीचीच घरं होती. मोठं घर होतं. घराच्या समोर अंगण आणि अंगणाला लागूनच तो कच्चा रस्ता जो गावात आला होता आणि तो नंतर मग पुढच्या गावात जायचा. आणि रस्त्याच्या पलीकडे लागूनच एक शाळा होती, मराठी शाळा, आणि ती होती 1ली ते 10वी पर्यंत. म्हणजे बाकीच्या सुखसोयी नव्हत्या, पण आजूबाजूच्या गावांना शिक्षणाची सोय व्हावी मुलांसाठी म्हणून मग तिथे शाळा मात्र 1ली ते 10वी पर्यंत होती. तर माझी आई वगैरे त्याच शाळेमध्ये होती तेव्हा लहानपणी. आणि राम भटजींना देखील एक मुलगा होता. फार नवस-सायास करून झालेला होता, बऱ्याच वर्षांनी लग्न झाल्यानंतर. त्यामुळे त्यांचं त्या मुलावर खूप प्रेम होतं. आता तो देखील वडिलांप्रमाणेच मनमिळावू, अतिशय प्रेमळ स्वभावाचा. त्यामुळे गावातले लोक देखील त्याच्यावरती खूप प्रेम करायचे. त्याचं नाव होतं माधव. आणि माधव देखील 5वी-6वी मध्ये त्या शाळेमध्ये, म्हणजे मामाच्या माझ्या घराच्या समोर जी शाळा होती त्या शाळेमध्ये शिकत होता. तर एके दिवशी राम भटजींनी आपल्या मुलाची, म्हणजे माधवची मुंज करायचं ठरवलं. म्हणजे जो ब्राह्मण समाजामध्ये विधी असतो की लग्न व्हायच्या अगोदर मुलाची जायवळ करून मग मुंज केली जाते. म्हणजे लग्नाचे जसे विधी असतात तसे विधी मग त्या मुलाचे केले जातात. त्याला मुंज असं म्हणतात. तर मुंज करायचं ठरवलं. गावातल्या सगळ्या लोकांना आमंत्रण दिलं राम भटजींनी मुंजीचं, आणि जेवणाची वगैरे व्यवस्था लोकांची केली होती. आणि मुंजीच्या दिवशी मग गावातील बरेचसे लोक, प्रतिष्ठित लोक राम भटजींच्या घराकडे आले होते. आणि तो मुंजीचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. सगळ्या लोकांनी त्या माधवला आशीर्वाद दिले. आणि तो मुलगा आमच्या मामाच्या घरासमोर जी शाळा होती त्या शाळेमध्ये शिकायला होता आणि तो होता 6वी मध्ये. तर आता तेव्हा शाळा कशी होती, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. परंतु जेवणाची सुट्टी कधी व्हायची, दुपारी 1:30 ते 2:30, म्हणजे 1 तास जेवणाची सुट्टी असायची. आणि त्या 1 तासामध्ये आजूबाजूला ज्यांची घरं होती त्या शाळेच्या, ते मुलं घरी जाऊन दुपारी जेवण करून यायचे. आणि बाकीची लांब ज्यांची घरं होती ते मग डबे घेऊन यायचे. तशी तो त्या शाळेमध्ये शिकत होता. माझी आई देखील, माझे मामा, त्याच्यानंतर आमच्या आईच्या घरातली चुलत्यांची मुलं, ही सगळी त्या शाळेमध्ये शिकत होती. त्याच्याबरोबर तो
राम भटजींचा मुलगा माधव देखील शिकायला होता. एके दिवशी अशी मित्रांनो वाईट घटना घडली ना, आणि त्या संदर्भातली आज जी गोष्ट आहे, एक अशी हृदयद्रावक घटना घडली त्या शाळेमध्ये. राम भटजींचा मुलगा आणि सगळेच विद्यार्थी दुपारची जेवणाची सुट्टी जशी झाली 1:30 वाजता, त्या आजूबाजूची घरं होती त्यामध्ये ते सगळे आपापल्या घरी जेवायला गेले. राम भटजींचा मुलगा गेला, माझी आई, माझे मामा वगैरे हे सगळे जेवायला आले. आणि जेवून 15-20 मिनिटामध्ये पुन्हा सर्वजण शाळेमध्ये आले. तसा राम भटजींचा मुलगा देखील त्या शाळेमध्ये आला. आणि मग मुलांचं काय, खेळणं सुरू झालं दुपारी. ऊन वगैरे तेव्हा त्या मुलांना काही लागायचंच नाही. तो काळच एक वेगळा होता. मुलं शाळेसमोर असणाऱ्या त्या अंगणामध्ये खेळत होते आणि अंगण म्हणजे तसं थोडंफार अंगण होतं. थोडीशी जागा होती खेळण्यापुरती. फार भलं मोठं असं मैदान नव्हतं त्या शाळेमध्ये, आणि दगड-धोंड्याने भरलेलं होतं. तिथेच मुलं खेळत होती. राम भटजींचा मुलगा आणि त्याच्याबरोबरचे मित्र पकडापकडी खेळत होते. दुपारचे 2 वाजले होते. 2 सव्वा 2 झाले असतील. आता 2:30 वाजता बेल वाजली की मग मुलं परत आपापल्या वर्गामध्ये जाणार होते. आणि हे पकडापकडी खेळतात राम भटजींचा मुलगा, त्याच्यासोबतचे मित्र. आणि त्या पकडापकडी खेळत असताना राम भटजींच्या मुलाला त्याच्याच एका मित्राचा धक्का लागला आणि तो मागच्या मागे तोल जाऊन पडला. जसा तो तोल जाऊन मागे पडला, त्याचं डोकं एका दगडावरती आदळलं मागून, आणि डोक्यातून भळभळा रक्त व्हायला लागलं आणि तो जोरजोरात विळू लागला, ओरडायला लागला. त्याचे ओरड पाहून मग मुलांनी जाऊन शिक्षकांना बोलावलं. मग गुरुजी धावा, धावा, धावा. माधव पडला, माधवच्या डोक्यातून रक्त येतंय. सगळे मास्तर धावत आले, गुरुजी धावत आले, मुलं धावत आली, आजूबाजूचे शेजारी होते ते सगळे धावत आले. कारण आजूबाजूला सगळी घरच होती. माझ्या मामाचे म्हणजे माझे आजोबा, आजी ही सगळीजण धावत आली आणि बघतायत तर हा रामभटजीच्या मुलाला मागे डोक्याला मार लागलेला आणि बरंच रक्त त्याचं वाहत होतं डोक्यातून. मग ही गोष्ट राम भटजींना कोणीतरी जाऊन सांगितली आणि तीही धावत धावत आली आणि येऊन बघतात तर ती खूप आक्रोश करू लागली की त्याला खूप मार लागला होता आणि बरंचसं रक्त जमिनीवरती असं वाहत होतं आणि दगडावरती त्याचं डोकं आपटलं होतं. आणि मित्रांनो, तो अक्षरशः वेदनेने जोरजोरात ओरडत होता, विवळत होता. आणि हे सगळं पाहून लोकांच्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहिला. मग तिथल्या लोकांनी त्याला लगेच उचललं आणि एका गाडीमध्ये टाकून दोडामार्गला सरकारी दवाखान्यामध्ये नेलं. पण तो मित्रांनो, दुर्दैवाने त्या माधवचा, राम भटजींच्या मुलाचा वाटेतच मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आणि ही जशी घटना राम भटजींना आणि त्याच्या आईला कळली, माधवच्या, तेव्हा त्यांचा जो आक्रोश होता तो ना हृदय पिळवटून टाकणारा होता. तिथलं वातावरण अतिशय सुन्न झालं होतं. आणि त्यांचं ते ओरडणं, "माधव उठ, 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 माधव उठ ना रे." हे सगळं पाहून ना लोकांच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या. अतिशय वाईट घटना घडली होती. एकुलता एक मुलगा एवढा वाढवलेला आणि त्याचा असा अपघाती मृत्यू व्हावा. लोकांना पण वाईट वाटलं होतं. मग त्याला नंतर गावामध्ये आणलं आणि संध्याकाळी मग गावच्या वेशीवरती हिंदू रीती रिवाजाप्रमाणे त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि दुःखी मनाने सगळे घरी परतले. अतिशय गावातलं वातावरणच बिघडून गेलं. शांतता पसरली. वातावरण असं भयानक झालं. आणि मग 10वं 12वं आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे 10वं 12वं झालं. 12व्या दिवशी रामभटजींना गावातली, आजूबाजूच्या गावातली लोक भेटायला येऊ लागली. रामभटजींना खूप वाईट वाटलं होतं. आपला मुलगा 90 सावयास करून झालेला होता आणि त्याचा असा अपघाती मृत्यू झाला आणि आता आपल्याला कोणीच आधार राहिला नाही. कारण एकुलता एक मुलगा होता, तोही आता नियतीने हिरावून नेला. तर त्यांची परिस्थिती फार बिकट होती. लोक त्यांना आधार देत होते खरे, परंतु ती मनस्थिती त्यांची फारच वाईट होती. मित्रांनो, काही दिवसांनी मात्र एके दिवशी माझे जे मामाचं घर आहे, माझ्या आजोबांना एके दिवशी असं जाणवलं की त्या शाळेकडे बघून रात्री 12-12:30 वाजता आजूबाजूचे कुत्रे त्या शाळेच्या समोर गेटकडे जमून त्या शाळेकडे पाहून जोरजोरात भुंकत होते. जोरजोरात भुंकत होते. आता म्हणजे आजोबांना काही कळेना की सगळे कुत्रे एकत्र येऊन ते शाळेच्या दिशेने पाहून कसे काय भुंकतायत, म्हणून नक्की काय झालं, किंवा त्यांनी प्राणी कोणता एखादा डुक्कर वगैरे पाहिलाय का? असं माझ्या आजोबांच्या मनात मध्ये विचार आला आणि त्यांनी मग त्या कुत्र्यांना रात्री उठले, बाहेर आले घराच्या
आणि सगळ्यांना हाकलवलं आणि ते पुन्हा झोपायला गेले. परंतु ते झोपायला गेले असताना पुन्हा ते सगळे कुत्रे एकत्र आले आणि त्या शाळेच्या दिशेने पाहून जोरजोरात भुंकू लागले. तर यांच्या मनामध्ये ते विचार येऊ लागले, की एखादा प्राणी जर असेल तर कुत्र्यांचं भुंकणं पाहून तो थांबणार थांबणार नाही. तो निघून गेला असता. परंतु मग कुत्र्याने त्या पाहिलं काय? त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले आणि मग रात्रीनंतर झोपले. दुसऱ्या दिवशी दिवस उजाडला. त्यांचं रुटीन नेहमीप्रमाणे चालू झालं. 1-2 महिन्यांनी जेव्हा अमावास्या आली ना, तेव्हा देखील त्या रात्री त्या कुत्र्यांनी असाच उच्छाद मांडला. त्या शाळेकडे पाहून त्या गेट समोर उभे राहून कुत्रे जवळजवळ 10-12 कुत्रे जोरजोरात भुंकत होते. आजूबाजूची सगळी घरातली रात्री जागी झाली आणि रस्त्यावरती आली आणि त्यांना नवल वाटलं, की कुत्रे त्या शाळेच्या दिशेने पाहून का भुंकतायत? कारण एवढे नॉर्मली कुत्रे भुंकत नाही सगळे एकत्र येऊन आणि जोरजोरात. तर मग सगळे म्हणायला लागले, की नक्की काय प्रकार होतोय, काय कळत नाही म्हणून. आणि सगळ्यांनी मग त्या कुत्र्यांना हाकलवलं आणि सर्वजण आपल्या घरी गेले आणि सगळेजण झोपले. पुन्हा 1 महिन्यानी अमावास्या आली आणि त्या दिवशी एक घटना अशी घडली, की त्या गावातले 2 युवक कामानिमित्त शहरामध्ये गेले होते आणि त्यांना रात्री येण्यासाठी म्हणून जी शेवटची वस्तीची गाडी होती ती चुकली आणि ती गाडी चुकल्यानंतर मग गावात येणारी गाडी नाही. मग गावात येणारी गाडी येणार ती कोणाळ कट्ट्यापर्यंत आणि तिथून मग 3 ते 4 किलोमीटर त्या नदीतून पायी चालत गावात यायचं. मग त्या 2 युवकांना गाडी चुकल्यानंतर मग त्यांना पर्याय नव्हता. मग ते कोनाळ कट्ट्यापर्यंत एका ट्रक ड्रायव्हरला हात दाखवून ट्रकाने कोनाळ कट्ट्यामध्ये उतरले आणि नदीच्या पलीकडे आपल्या गावामध्ये चालत चालत येत होते. आता रात्रीचे 12 सव्वा 12 वाजले होते आणि हे दोघेही अंधारामध्ये चालतायत. थोडासा चंद्रप्रकाश होता, चांदणं होतं. त्याच्यामध्ये थोडाफार रस्ता पुढचा दिसत होता, परंतु स्पष्ट असं काही दिसत नव्हतं. हे दोघेने चालतात गावामध्ये येतायत, गप्पा गोष्टी यांच्या चालल्या आणि त्यांच्या वाडीच्या जवळ आल्यानंतर, त्या शाळेच्या जवळ आल्यानंतर एक थोडंसं अर्धा किलोमीटरचं अंतर राहिलं आणि तो कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज त्या दोघांच्या कानावरती आला. तसेच कुत्रे ते 10-12 कुत्रे त्या शाळेच्या गेट समोर आक्रोश करत होते. आता यांच्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली, कारण हा प्रकार 2-3 वेळा त्यांनी आपल्या वाडीमध्ये पाहिला होता आणि त्यांना ते सगळं आठवायला लागलं, की कुत्रे नक्की कशाला भुंकतायत, काय भुंकतात काय माहित? आणि त्यांच्या मनामध्ये थोडी भीती निर्माण झाली. आता ते म्हणायला लागले, की आता आपल्यासमोर काय घडतंय काय माहीत आता? आणि दोघं जण भीतीने अक्षरशः त्यांचं अंग कापू लागलं. दोघांनी एकामेकांचे हातात घेतले आणि दोघेही आता त्या कच्च्या रस्त्याने आपल्या वाडीमध्ये आपल्या घराकडे येण्यासाठी निघाले. जशी वाडीतली घरं सुरू झाली आता आजूबाजूला रस्त्याच्या, तसं त्यांना थोडाफार धीर आला, की ठीक आहे आपण आपल्या वाडीत तर आलोय आता म्हणून. आणि पुढे चालता मात्र एक असं दृश्य त्यांना समोर दिसलं, की एक धोतर नेसलेला, गळ्यामध्ये जानू अडकवलेलं आणि हातामध्ये एक काठी होती त्याच्या, असा एक मुलगा त्यांच्या समोर चालतोय असं त्यांना दिसायला लागलं. हे दोघे जण निरखून पाहतात, की एवढ्या रात्री एवढा छोटा मुलगा जातोय तरी कुठे? धोतर नेसलाय, हातात काठी आहे, जानवं घातली. अगदी जवळ थोडंसं गेल्यानंतर 20-25 फुटावरती हे सगळं दिसत होतं आणि एवढा लहान मुलगा जातोय कुठे? ह्या दोघांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. हे त्याच्या मागे चालतात, तो त्यांच्या पुढे चालतोय. या दोघांनी आता ठरवलं, की त्याला हाक मारून थांबवायचं आणि विचारायचं, "तू एवढ्या रात्री तू एकटा कुठे जातोयस?" म्हणून. तसं त्या दोघातल्या एका युवकाने त्याला हाक दिली. "हे बाळा, अरे जातोयस कुठे तू एवढ्या रात्री? तुला कोणाकडे जायचंय?" अशी हाक दिली. जशी हाक त्या समोरच्या मुलाने ऐकली ना, तसं त्याने थोडंसं असं वळून मागे पाहिलं आणि मागे पाहिलं तर काय, तो रामभटजींचा मुलगा माधव होता. यांचे आता हातपाय कापायला लागले, यांचं अंग थंडगार पडलं, यांच्या पायाखालची वाळू सरकली. आता करायचं काय? अरे रामभटजींच्या मुलगाचं तर 3 महिन्यापूर्वी निधन झालं अपघातामध्ये. त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि हा चालतोय आमच्या समोर. त्याने असं मागे वळून बघितलं आणि तो मुलगा मग पुढे चालू लागला. तसे हे दबक्या पावलामध्ये त्याच्या मागं चालत होते आणि तो चालतोय. जसं रामभटजींचं घर आलं ना,
त्या रस्त्याच्या बाजूने जी पायवाट रामबाजींच्या घराकडे जायची ना, त्या पायवाटेने तो मुलगा आतमध्ये वळला आणि आपल्या घराकडे जायला निघाला. हे जो प्रसंग आहे तो दोघे जण पाहतायत. तो मुलगा वळला आणि आपल्या रामभटजींच्या घराकडे जायला निघाला आणि ह्यानी ते स्पष्ट त्याला ओळखलं, की हा रामभटजींचाच मुलगा आहे. पण त्यांना विश्वास बसेना नक्की ही काय घटना आपल्यासोबत घडते. जसा तो मुलगा आतमध्ये गेला, हे दोघे जण धावत, धावत, धावत आपल्या घराकडे गेले. आपल्या आई-वडिलांना त्यांनी सांगितले, की असा-असा प्रकार झाला. मी रामभटजींचा मुलगा. आम्ही दोघांनी आता वाटेमध्ये येताना पाहिला. आता ह्या घरच्यांचा याच्यावरती विश्वास बसेना. ते म्हणतात, "अरे, तुम्हाला भास झाला असेल. असा कसा दिसेल तो? 3 महिन्यापूर्वी ज्याचा मृत्यू झाला आणि आज तुम्हाला तो दिसेल कसा?" तर त्यांनी ते सगळं वर्णन करायला सुरुवात केली, की आम्ही जसे-जसे आम्ही वाडीच्या जवळ येत होतो, तसे ते कुत्रे जोरजोरात भुंकायला लागले आणि आम्ही चालता-चालता आमच्या समोर एक चालणारा मुलगा पाहिला आणि जशी आम्ही त्याला हाक दिली आणि त्याने मागे वळून पाहिलं, तर तो रामभटजींचा मुलगा होता. आता हे घराकडे आले. दुसऱ्या दिवशी मात्र ही बातमी पूर्ण गावात पसरली, की ह्या 2 युवकांनी रामभटजींचा मुलगा पाहिला रात्री म्हणून. आता काही लोकांचा याच्यावरती विश्वास बसेना. काही लोक म्हणायला लागले, "हो, की त्याचा आता मुंज झाली आणि मुंज झाल्यानंतर त्याचा मृत्यू झालाय. म्हणजे त्याच्या प्रेतात्म्याचा हा मुंजामध्ये रूपांतर झालाय, त्याच्या प्रेतात्म्याचं. म्हणजे मुंजा जे भूत कोकणामध्ये आहे, त्या मुंजा च्या रूपामध्ये त्याचा प्रेतात्मा आता गावामध्ये फिरतोय." असं काही जाणकार मंडळी सांगू लागले. गावातलं वातावरण मात्र बिघडलं. सगळीकडे शांतता पसरली. भीतीचं सावट सगळ्या गावावरती पसरलं. लोक रामभटजींना जाऊन सांगू लागले, की असं-असं तुमचा मुलगा रात्री दिसतोय, असं-असं पाहिलंय. कुत्रे त्या शाळेच्या समोर गेटकडे येऊन भुंकतायत. असे बरेच दिवस चाललंय. रामभटजींना काही कळेना, की नक्की हा काय प्रकार होतो. तर मग त्या सगळ्या गोष्टी काही दिवस बंद राहिल्या. एके दिवशी मात्र माझ्या आईच्या बाबतीमध्ये अशी घटना घडली. रात्रीचे 10:30-11 वाजले होते. तेव्हा आता लाईटची सोय नाही. दिव्यावरती रॉकेलचे सगळे रात्रीचे व्यवहार चालायचे. माझी आई, माझे काका, त्यांची मुलं, माझे मामा, आजी-आजोबा सगळेजण जेवायला बसले. मार्च-एप्रिलचा तो महिना होता. सगळ्यांनी जेवण केलं 10:30ला आणि मग माझे मामा, त्याच्यानंतर मावशी किंवा आई त्या भल्या मोठ्या अंगणामध्ये म्हणजे जे घरासमोर जे अंगण होतं त्याला मंडप घातलेला म्हणजे नारळाच्या झावळ्यांचा मंडप घातला होता. त्या मंडपामध्ये चटई टाकून सर्वजण बाहेर अशी नुसती पडली. झोपली नाही. झोपायचं होतं घरामध्येच, परंतु टाईमपाससाठी म्हणून, गप्पा-गोष्टी करण्यासाठी म्हणून ती चटई वगैरे घालून माझ्या मावश्या, माझे मामा असे सगळेजण झोपली होती आणि गप्पा-गोष्टी चालल्या होत्या. कारण तेव्हा पंख्यांची सोय नाही, लाईट नसल्यामुळे. त्यामुळे बाहेर थोडा थंड वारा लागतो आणि त्या वाऱ्यासाठी म्हणून ती सर्वजण त्या हळ्यात झोपून गप्पा-गोष्टी करत होती. आता माझी आई आहे ना, ती घराचा जो दरवाजा होता त्यांच्या, घराच्या दरवाजाच्या बाजूला दोन्ही साईडला ओसरी बांधलेली होती आणि तिथून मग खाली पायऱ्या आलेल्या 2-3 आणि मग ते अंगण. अंगणाच्या पुढे तो रस्ता, रस्त्याच्या पलीकडे ती शाळा आणि त्या शाळेचं ते अंगण जिथे रामभटजींच्या मुलगाचा अपघात झाला होता, पडून आणि त्याचा मृत्यू झाला होता. आणि त्या दरवाजाच्या बाजूला जी ओसरी बांधली होती, त्या ओसरीवरती माझी आई झोपली. म्हणजे ती सुद्धा तिथे त्या ओसरीवरती झोपून गप्पा-गोष्टी करते आपल्या सगळ्या भावंडांसोबत, माझ्या मामांसोबत. आणि आजोबांना माझ्या ना विडी ओढायचं व्यसन होतं. मग ते आतल्या वरांड्यामध्ये त्या कुड्याच्या पानांची तेव्हा विड्या करायच्या. कुड्याचे पानं सुकवायची आणि त्याच्या विड्या ओळायच्या तंबाखू घालून. ते आजोबा तो एक रॉकेलचा दिवा घेतलेला त्यांनी आणि त्या विड्या ओळत होते. आणि ते सगळ्यांना सांगत होते, की "चला आता उशीर झाले 11, 11:30 वाजत आले. चला घरात झोपायला चला." तर काका वगैरे सगळे आईचे माझे मामा वगैरे सांगतात, की "थांबा, थांबा अजून एक अर्धा तास नंतर तुम्ही जा झोपायला. आम्ही येतो घरामध्ये झोपायला" म्हणून आणि यांच्या गप्पा-गोष्टी चालल्या. आणि माझी आई जी त्या ओसरीला झोपलेली ना, तिला त्या गप्पा-गोष्टी करता-करता तिथेच झोप लागली. आणि आजोबा नंतर काही काळाने ह्या सर्वांना त्यांनी सांगितलं, की "चला आता उशीर झाले 12 वाजून व्हायला आलेत आता. 12 वाजायला एक 10-15 मिनिटं शिल्लक आहे. चला सगळ्यांनी 12च्या आत घरामध्ये झोपायला चला." तशी सगळीजण मग आजोबांचं ते म्हणणं ऐकून घरामध्ये आली. आजोबा तो वरांड्यात ठेवलेला रॉकेलचा दिवा घेऊन घरात आले. आजोबा झोपायला गेले आपल्या खोलीमध्ये. बाकीची ही सगळी भावंडं, माझे मामा, मावशी वगैरे, चुलते, चुलत्यांची मुलं ही सगळी आतमध्ये घरामध्ये झोपायला गेली. आणि मग
आजोबांनी दरवाजा आतमधून ती लाकडी कडी असायची सरकवायची, तो सरकवली आणि आतमधून दरवाजा बंद केला आणि दिवा घेऊन ते आतमध्ये गेले. आणि ह्या गडबडीमध्ये राहिलं काय, त्या काळोखामध्ये माझी आई जी ज्या ओसरीला झोपलेली ना, ती तिथेच झोपली आणि तिच्यावर कोणाचं लक्ष गेलं नाही. सगळी भावंडं आतमध्ये गेले, आजोबा आतमध्ये गेले आणि त्यांना माहीतच नाही, की माझी आई त्या ठिकाणी झोपलेली आहे ती म्हणून. आणि त्या आजोबांना वाटलं, की सगळ्यांबरोबर ही पण आली असणार घरामध्ये आणि झोपली असणार आणि हिला झोप लागली आणि ही तशीच झोपली. रात्रीचे 12 12:15 वाजले. ही गोष्ट कोणालाच माहिती नाही आतमध्ये, की ही ओसरीवरती झोपलेली आहे बाहेर घराच्या. 12 12:30ला मात्र तोच प्रकार घडू लागला. 10-12 कुत्रे एकत्र आल्याने जोरजोरात त्या शाळेकडे बघून भुंकू लागले. जोरजोरात कुत्रे भुंकतायत, भुंकतायत, भुंकतायत. आजोबांना थोडी जाग आली. पण तो नेहमीप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याने, की दररोजचे हे कुत्रे अ, भुंकतायत त्यांना हाकलवलं, की थोड्या वेळाने पुन्हा येणार त्या शाळेकडे बघून भुंकणार. हे त्यांचं दररोजच चालू होतं. आजोबा आज काही उठले नाही. ते नेहमी उठायचे त्यांना हाकलवायला. पण आज मात्र ते उठले नाही आणि बाहेर आले नाही. आई तिथेच झोपलेली. पावणे 1च्या दरम्यान कुत्र्यांनी उच्छाद मांडला अक्षरशः. जोरजोरात भुंकू लागले. आता त्या कुत्र्यांच्या भुंकण्यानं मात्र माझ्या आईला जाग आली आणि तिचे डोळे उघडले. तर सगळीकडे अंधार. बाहेर थोडासा चंद्राचा चांदण्याचा प्रकाश होता. परंतु तिला काही समजेना मी नक्की कुठे झोपली आहे म्हणून. ती उठून बसली आणि तिने पाहिलं, तर मी घराच्या बाहेर आहे. तिने अंगणामध्ये नजर टाकली, तर सगळी आपली भावंडं घरामध्ये गेली आणि मीच एकटी इथे झोपली आहे. म्हणजे घरात न्यायला मला कोणी उठवलंच नाही किंवा मला इथे झोप लागली आणि सगळेजण मला विसरून आतमध्ये गेले याची जाणीव झाली. तसे जोरजोरात कुत्रे भुंकत त्या माझ्या मामाच्या घरासमोर जो कच्चा रस्ता तिथपर्यंत आले. आता आईने त्या कुत्र्यांकडे वळून पाहिलं तर ते कुत्रे असं भुंकत होते बघून, की समोरून कोणतरी एक व्यक्ती चालत येते. तसे ते कुत्रे मागे, मागे, मागे सरकत, सरकत भुंकत येत होते. आणि काही वेळाने मात्र आईने पाहिलं, एक मुलगा धोतर नेसलेला, हातात काठी, गळ्यात जानवं आणि चालत, चालत, चालत त्या शाळेच्या दिशेने येतोय. शाळेच्या गेटच्या दिशेने येतोय. आईने पाहिलं तर काय, अरे हा तर राम भटजींचा मुलगा माधव. अरे याचा तर 3 महिन्यापूर्वी मृत्यू झालाय आणि हा फिरतोय कसं काय? आईच्या माझ्या हातापायांना कंप सुटला आणि ती सुद्धा घाबरली. परंतु आता हाक मारून सांगायचं कोणाला? तर हाक मारून सांगितलं असतं तर त्या रामभटजींच्या मुलाची नजर आपल्याकडे गेली असती आणि ते होऊ नये म्हणून हिने कोणालाही आजोबांना घरात हाक मारली नाही. ती सरकत, सरकत दरवाजापर्यंत आली आणि दरवाजाकडे समोरचा सगळा प्रसंग ती पाहते. तो रामभटजींचा मुलगा चालत, 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 चालत माझ्या मामाच्या अंगणाला जी पेळा बांधलेली असते. पेळा म्हणजे असा एक अशी चौकट बांधलेली असते मातीची. त्याच्यावरती बसायला वगैरे मिळावं म्हणून ती बांधलेली असते अंगणाच्या भोवती. तर त्या पेळेवरती, त्या बांधलेल्या मातीच्या त्या चौतऱ्यावरती तो येऊन बसला हिच्याकडे पाठ करून. परंतु आईने स्पष्ट पाहिलं, की 100% हा रामभटजींचा मुलगा. तिने त्याचा चेहरा पाहिला होता. हिच्या हातापायांना कंप सुटलाय. परंतु तोंडातून शब्द फुटेनात हाक मारायला आणि हाक मारायची कशी? हाक मारली तर तो बघितलं असतं त्याने हिच्याकडे. आणि त्यातलं अंतर जवळ-जवळ 30-35 फूटच दोघांमधलं आणि तो रात्री त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये त्या मातीच्या चौतऱ्यावरती बसलाय आणि हिच्याकडे पाठ आणि हिची अक्षरशः दाणादाण उडाली. आता करायचं काय? तो कधी उठून जाईल आणि हिला आता रडायला येऊ लागलं. डोळ्यांना धारा लागल्या. परंतु घरातल्यांना हाक मारायची देरी नव्हती. कुत्रे मात्र त्याच्या भोवती जमून जोरजोरात भुंकत होते, जोरजोरात भुंकत होते. परंतु तो काही जागचा हलत नव्हता. काही वेळानं मात्र तो उठला आणि सरळ त्या शाळेच्या गेटमधून आतमध्ये त्या अंगणामध्ये गेला. तसं आईने वाकून पाहिलं कारण शाळा ती थेट आमच्या मामाच्या घराच्या समोर होती. तिने थोडंसं असं वाकून पाहिलं त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये. तर ज्या ठिकाणी त्याचा अपघात झाला होता ना, त्या ठिकाणी जाऊन तो नंतर दिसेनासा झाला आणि कुत्र्यांचं भुंकणं थांबलं. आईच्या आता हृदयाची धडधड वाढली होती. तिने दोन्ही हातांनी दरवाजा वाजवायला सुरुवात केली. "बाबा, बाबा, आई उठा, उठा, उठा. दादा उठ. मला आतमध्ये घ्या, मला आतमध्ये घ्या." आजोबांना खडबडून जाग आली. ते उठून अंथरुणावरती बसले. माचीच्या साहाय्याने त्यांनी दिवा पेटवला आणि ते लगबगीने धावत, धावत त्यांनी येऊन दरवाजा उघडला. तशा आईने आजोबांना मिठी मारली. आपल्या बाबांना मिठी मारून ते जोरजोरात रडू लागले.
तर आणि माझ्या आईला विचारले, "अगं तू बाहेर कशी काय राहिलीस? बाहेर कशी काय राहिलीस आणि काय रडतेस काय?" त्यांनी तिला आतमध्ये आणलं आणि पाणी देऊन तिला थोडं सावध केलं. नंतर तिने झालेला सगळा प्रकार सांगितला, की असं-असं मी बाहेरच राहिले. मला कोणी आतमध्ये जाण्यासाठी उठवलं नाही. मी त्या काळोखातच झोपले आणि रात्री मात्र 1:45च्या दरम्यान राम भटजींचा मुलगा मात्र येऊन माझ्यासमोरून आमच्या घराच्या अंगणाच्या पेढ्यावरती येऊन बसला आणि प्रत्यक्षात मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. आणि मी तो सगळा प्रसंग आजोबांना सांगितला. घरातली सगळी उठली होती. भीतीचं वातावरण घरामध्ये पसरलं, की त्या युवकांना दिसलेला तो रामभटजींचा मुलगा आणि आज माझ्या आईला दिसलेला तो रामभटजींचा मुलगा. आता मात्र लोकांचा विश्वास बसला. माझी आई जवळ-जवळ आठवडाभर त्या सगळ्या दडपणाखाली होती. गावामध्ये मात्र रात्री मग अ, सगळं आजोबा वगैरे झोपले आणि दुसऱ्या दिवशी मात्र आजूबाजूच्या लोकांना आजोबांनी घेतलं आणि रामभटजींच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं, की "रामभटजी तुम्ही राग मानू नका, परंतु तुमचा मुलगा मात्र त्याचा आत्मा इथे गावामध्ये वावरतो आहे, वाडीमध्ये वावरतोय, तो जाता येताना लोकांना दिसतोय." अशा बऱ्याच घटना घडतायत. आणि मग रामभटजींना ह्या सगळ्या गोष्टी पटायला लागल्या, की 3-4 वेळा अशा घटना घडल्या. त्यामुळे त्यांनी पण विश्वास ठेवला या गोष्टीवर. आणि मग नंतर त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी काहीतरी त्यांनी धार्मिक कार्य वगैरे केली. अ, बरेच विधी वगैरे त्यांनी करून घेतले. आणि त्यानंतर मात्र ह्या सगळ्या गोष्टी हळू-हळू, हळू-हळू व्हायच्या बंद झाल्या. तो जो दिसायचा रात्री, अपरात्री, अमावास्येला वगैरे, त्या सगळ्या गोष्टी मग हळू-हळू, हळू-हळू बंद झाल्या. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा गावातल्या लोकांनी अनुभव मात्र घेतला होता. आणि मित्रांनो, तो असा एक प्रकार आहे, की ब्राह्मण समाजामध्ये जेव्हा मुलाची मुंज 10-12 वर्षी केली जाते आणि त्यांचं लग्न व्हायच्या आत जर त्या मुलाचा जर मृत्यू झाला, तर त्यांचं जो प्रेतात्मा आहे तो मुंजामध्ये रूपांतर होतं. आणि हे जे भूत आहे ना, ते सहजासहजी कोणाला त्रास देणार ते दिसतं तुम्हाला. पण त्याच्यापासून कसलाही त्रास बाकीच्या माणसांना होत नाही त्याच्या प्रेतात्म्यापासून. तर असं हे ब्राह्मण समाजातील मुलाचं लग्न व्हायच्या अगोदर जर एक अपघात झाला किंवा कशाही कारणास्तव जर त्याचा मृत्यू झाला, तर त्याचं तर मुंजामध्ये रूपांतर होतं. कोकणामध्ये अशा बऱ्याच कथा या मुंजाच्या सांगितल्या जातात. तर मित्रांनो, माझ्या आईने मला जो हा प्रसंग सांगितलेला तो माझा तसाच्या तसा डोक्यामध्ये होता आणि तो आज मी तुम्हाला सांगितलाय. तर तुम्हाला काही असे अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मित्रांनो, कथा कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या. म्हणजे इथून पुढच्या काही भयकथा, काही लोकांचे भयानक किस्से, अनुभव आपल्याला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. मित्रांनो, आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.